नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आहे 20 डिसेंबर आणि आपण सुरुवात केली आहे. तर आपलं मेन काम स्टॉक मार्केटमध्ये चालतं. आपण हे काम आहे एक्स्ट्रा अर्निंगसाठी करतो. नेहमी मी सांगत असतो व्हिडिओमध्ये, पण आज व्हिडिओची सुरुवातच अशी करतोय की आज आपण 7.5 तास का 8 तास काम केलंय. तर ब्लॉगमध्ये बघा की आपण कुठं, आणि ओलाचा एक इन्सेंटिव्ह झालाय चालू, तर ते ब्लॉगमध्ये बघा की समजून येईल कशा प्रकारे काम केलं तर इन्सेंटिव्ह कसा कॅप्चर करता येतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 4:18 आणि तारीख आहे 20 डिसेंबर. आपण घराच्या इथे आणि आपण आता निघतोय इथनं. तर बघूया आजची सुरुवात आपली कोण करते. व्हिडिओ बनवायला वेळच भेटला नाही आपल्याला. आपण घरातनं निघलो तेव्हा पिंपळे सौदागर पासून आपल्याला राईड भेटली रेल्वे स्टेशनची. 278 मला दाखवलं होतं, पण तिथं गेल्यानंतर कस्टमरचं बिल झाले 230 काहीतरी. मी म्हटलं काय ओलावाल्यांकडनं ऑफर असेल, ठीक आहे. मी कस्टमरकडनं जेवढं दाखवलं तेवढं पेमेंट घेतलं आणि आपल्याला 277 ओलानी स्वतःच्या खिशातनं टाकून दिले, ठीक आहे. आणि तिथनं निघलो तर पुढं स्टेशनला जिथं आउटगेटला तिथं जागा होती थोडीशी गाडी लावायला, गाडी लावली आणि 1-5 मिनिटं थांबलो. तर तिथं आपल्याला हिंजवडी फेज 1 म्हणजे राईड येत होते, पण रेट नव्हतं दाखवतो व्यवस्थित, पण टाइम जात होता. त्यामुळं मग मी डिसिजन घेतलं, चला म्हणलं जी राईड व्यवस्थित वाटेल ती घेऊ. 223 रुपयाला फेज 1 दाखवलं मला, मी घेतलं. पण तिथं तसंच परत की कस्टमरला 187 दाखवले. मी म्हणलं कसं काय, तर ठीक आहे. मला वाटलं माझ्या पहिल्या राईडला पण आलं, इथं पण असेल तर केलं. आणि तसंच झालं की 223 रुपये आपल्याला दिलेत त्या राईडचे. आणि ती राईड झाल्यानंतर तिथनं आपण बाहेर पडतोय मेन रोडला. तर आपल्याला परत दिघी, आपल्या इथं भोसरीच्या इथली दिघी, ती राईड आली. तर ती 284 दाखवलं. रॅपिडो 2 ओला 1 रॅपिडो, तर टोटल जर केली तर 788 झाले. आणि गाडी चालली 55, टाइम झालाय 7:04. तर आता आपण दिघी आर्मीच्या एरिया जो आहे विसंतवाडीला लागतो AIT, तर आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जो रोड आहे आर्मीचा एरिया, तिथं आपण आहे त्या रोडला. आता इथनं मला असं वाटतं विसंतवाडीला जावं लागेल हळूहळू. आणि मध्ये जर पडली तर ठीक, पण नाही भेटणार कारण एरियाच नाही कुठं. तर बघूया डायरेक्ट एअरपोर्टला, आता त्या मधल्या रोडला बघूया तिथनं कुठं भेटते का, आपण 10 वगैरे तिकडनं. तर ठीक आहे, नेक्स्ट राईड भेटल्यावर करतो अपडेट. आपल्याला विश्रांतवाडीपासून डायरेक्ट राईड भेटली फेज 3 TCS ला गेट समोर सोडलंय. आता इथं नाश्ता केलाय, इडली वडा खाल्लाय आणि चहा घेतो आणि इथनं निघतो. बघूया आता इथनं कोण राईड देते. आता आपले 788 झाले होते, 390 समजा 400 जर पकडले, वरचे 8 सोडून दिले तर 7 आणि 4 11, 1180 रुपये आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 88, टाइम झालाय 8:30. आता चहा घेतो आणि निघतो इथनं. बघूया पुढं आता कुठपर्यंत MT जावं लागतं आपल्याला. TCSच्या गेटवर आपण नाश्ता केला तिथनं आपण पुढं आलो, फ्रेश झालो आणि तिथनं आपण निघत होतो फेज 2 फेज 1च्या साईडला. तर तेवढ्यात मला राईड दिसली 380 रुपये ओला आणि 1.5 किलोमीटर TCSच्याच गेटपासून परत. मग युटर्न घेऊन परत गेलो TCSच्या गेटला. 2 जण होते, वाकडेवाडी बस स्टँडला सोडायचं होतं. 380 रुपये फेअर आणि मला दिले 340. ओलाच्या ऍपला आले कस्टमरचं बिल, पण भेटताना आपल्याला भेटले 380. तर आता विषय असा चालू आहे की ओलाच्या ऍपमध्ये असं दाखवतंय का त्यांचं काहीतरी 31 तारखेपर्यंत 0 कमिशन आहे, काहीतरी ऑफर देतात ओलावाले. तर कस्टमरचं बिल आपल्याला जास्त दाखवते आणि कस्टमरला कमी दाखवतं. मागाशीच मला जे TCSच्या गेटवरनं वाकडेवाडीला आणलं मी, मला दाखवले 380, कस्टमरचं बिल झाले 340. देताना आपल्याला ओलाच्या ऍपने दिले 380. म्हणजे असं कस्टमरला कमी दाखवते, आपल्याला जास्त दाखवते, देताना आपल्याला जास्तच भेटते. तर आता मी आहे अलंकापुरम पासून लेफ्ट मारलाय. आता इकडं भोसरीपर्यंत जायपर्यंत इकडून पण MT आणि इकडून पण MT. तर आता टाइम झालाय 11:03. आपलं 1610चं अर्निंग झाले. गाडी चालली 134, 3 काड्या CNG आहे, 2 काड्या पेट्रोल आहे. तर आता इथनं आपण निघू आणि माझ्या हिशोबाने इकडनं वडमुखवाडी या मधल्या रस्त्यानेच आपण जाऊया, जय गणेश साम्राज्याला लागला रस्ता. आणि तिकडनं बघू आपल्याला राईड पडते का. राईड पडली ठीक, नाही तर मग आपण गॅस वगैरे भरून घेऊ. तर बघूया आता इथनं आपल्याला राईड पडते, कारण इकडं कधी मी आलो नाही राईड घेऊन. एकदा आलो होतो अलंकापुरम मध्ये, पण इकडं एवढ्या आतमध्ये हिलटॉप म्हणून हिलटॉप व्हॅली असं आहे, तिथं आपण कस्टमरला सोडलं आणि आता इथनं आपण पुढं निघतोय.
या मधल्या रस्त्याला. आपल्याला अलंकापुरम पासून एक राईड पडली छोटीशी. आपण निघलो होतो उलट्या साईडने, पण 1-2 राईड वाजल्या आणि ती होती स्पाईनची सेक्टर 4 ला. तर कस्टमरला सोडलंय 135 रुपये कस्टमरचं बिल झालं, छोटीशी राईड. आणि इथं आलोय म्हणलं चल तर आता सीएनजी भरून घेऊ. सीएनजी पंपावर आपले सबस्क्रायबर मित्र भेटले एक, तर 1745 रुपयाचं आपलं काम झालंय. गाडी चालली 142, टाइम झालाय 11:38. तर ठीक आहे, आता इकडनं राईड पडली ठीक, नाही तर मग आपण इथं थांबतोय. 7.5 तास काम. आपण सकाळी लवकर निघलो होतो, 4:15 घर सोडलं होतं आज मी. तर ठीक आहे, सकाळी निघलं म्हणजे ट्रॅफिक लागत नाही. आणि आज ओलाचं काहीतरी 0 कमिशन ते मी बोललो, ते 31 तारखेपर्यंत आहे काहीतरी. तर फायदा घ्यायचा करून. मी नेहमी सांगतो व्हिडिओमध्ये, जिथं आपल्याला रेट परवडेल तिथलंच राईड घ्यायची. ओला, उबेर, रॅपिडो काय पण असू दे, जोपर्यंत रेट आपल्याला परवडते तोपर्यंत काम करायचं. जिथं रेट परवडेल तिथं, जिथं नाही परवडत तिथं स्टॉप. तर ठीक आहे, आज आपण ओला आणि रॅपिडोच काम केलंय. तर इथनं आता आपण लेफ्ट घेऊन इंद्रायणनगर पासून आपण भावाचं शॉप आहे तिथे जाऊ थोडा वेळ, आणि तिकडनं मग आपण घरी निघूया. कारण हे बरं पडल. पडली राईड तर ठीक, नाही तर केलं तर त्याचं काम भरपूर आहे मार्केटला, पण ते ट्रॅफिक मध्ये गुतायचं ते मला नाही आवडत ट्रॅफिक मध्ये. त्यासाठी मी सकाळी लवकर निघतो. एक रुटीन तुम्ही ठेवा, कोणतं पण जे तुम्ही करताय कामाचं, की कशा प्रकारे काम केलं पाहिजे, त्याच्यानुसार आपल्याला काम करता येईल. तर ठीक आहे, भेटूया उद्या.